तुझ्याकडे एक काम होतं. हा सर बोला ना. माझी अशी इच्छा आहे, तू आपल्या रिसॉर्टचं रिनोव्हेशन कर. तिथे जा, रिसॉर्टचे फील्डचे फोटोज काढ, काही बदल करता येतो का बघ, काही नवीन आपल्याला अपग्रेड करता येईल ते बघ आणि मला सांग. जमेल तुला? हो जमेल ना. गुड. पण सरकार, ते लोणावळ्याला एवढ्या लांब शक्ती एकटीच जाणार का? माहीतच होत तू हा प्रश्न विचारणारच. नाही, एकटी नाही जाणार, तू जा तिच्यासोबत. हो. कधी जायचं? आजच जायचंय, लगेच. पण हो, संध्याकाळ व्हायच्या आत परत या, ठीक आहे? बस बस होय ना बस. किचन मध्ये साप नाही सापडला, बहुतेक मला बघून पळाला असेल. किचन मध्ये? अरे बिनडोक डोक्याच्या, अरे तो तर वर होता ना साप, तो किचन मध्ये शोधायला. मला शिवा बोलला की सरकार आम्ही निघू, ते लोणावळ्यावरून संध्याकाळपर्यंत परत यायचंय ना लगेच. हे का? ताबा कॅमेरा घेऊन जा तिथला. हो. अरुणाराव, त्यांना रिसॉर्टची किल्ली दे. ओ प्लीज, तो साप परत घरात आला तर काय करायचंय आपण? भद्रा, तू सांगतोय ना साप निघून गेलाय. हे बघ, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, तूही ठेव. हो हो, पण तो कॉन्फिडेंटली कुठे म्हणाला की साप नाहीये. तो 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 परत आला तर आपल्या घरामध्ये, किंवा तो आपल्या घरातून गेलाच नसेल तर? पुरे, सापाचा विषय आता नकोय मला. त्या भद्रा मॅडम एवढ्या का घाबरतात रे सापाला? कधी कधी जरा जास्तच रिॲक्ट करतात त्या. असं नाही वाटत का तुला? का असतो एकेकाचा स्वभाव. कदाचित त्या सापाला जास्त भीत असतील म्हणून जास्त घाबरले असतील. हा असू शकतं. ए मागे काय बघतोस, पुढे बघ. असं का बघतोस माझ्याकडे? आणि तू मिरर कसा सेट केलास? चुकीचा सेट केलास तू. येतच सेट आहे ना, कुठे काय चुकीचं आहे? बरोबर आहे. शिवा, मी पण गाडी चालवते हा, मला माहितीये मिरर कसं सेट करायचं ते. ते आरसा जरा ढिला झाला ना, म्हणून जरा हल्ला असेल. मी करतो सेट. मागचं नीट दिसायला पाहिजे बाबा. त्या शक्तीला साप दिसला म्हणजे साप नक्कीच घरात आला होता. पण राहून राहून मला एक प्रश्न पडतो, इतक्या वर्षात या घरात एक साधी पाल सुद्धा शिरू शकले नाही, त्या साप कुठून आला? नक्कीच ही आदिशक्तीचीच एक खेळी आहे. प्लीज तुम्ही. अगं, एवढं दचकायला काय झालं? शिट. अच्छा, अजूनही त्या सापाचा विचार करतेस? हो प्रिन्स, तो साप या घरातून गेलेला नाहीये, तो अजूनही घरातच आहे. आपल्याला सावध राहायला लागणार आहे प्रिन्स. हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस. याआधी जेव्हा जेव्हा आदिशक्तीने आपल्याला चितपट करायचा प्रयत्न केलाय, तेव्हा तेव्हा चेटकोबानी आपली साथ दिली आहे आणि आपल्याला वाचवलंय.
नाहीतर त्या सापाने त्या बैलांनी आपला कधीच नायनाट केला असता. बरोबर आहे. उलट तू असा विचार कर, तो साप स्वतःचं मरण घेऊन इथे आलाय. त्यांनी फणा काढला रे काढला, चेटकोबा त्याला संपवतो की नाही बघ. हेही बरोबर आहे. पोचलो बाबा एकदाच रिसॉर्टला. हो, बरेच लांब आहे ना. मी पण पहिल्यांदाच येतोय. कुठली चावी आता यातली? बरेच दिवस इकडे कोणी फिरकलं नाही वाटतं. कोणी केअरटेकर वगैरे नाहीये का? होता, पण सरकार म्हणाले की वारला तो. आता कोणी मिळत नाही. अगं पाल आहे ती, मगर नाही एवढं घाबरायला. मी घाबरते पालीला. तू तू ना तिला शुक शुक करून हकलून दे. काय करू? हे असं करतात ना, शुक शुक तसं करून हकलून दे. अवघड आहे. बर, शुकशुक, ए शुकशुक, बरोबर ना? हा, शुकशुक, ए शुकशुक, अरे शुकशुक, ए शुकशुक, ए शुकशुक पाल, म्हणजे निघून जा इथून. अगं इकडे एवढी मोठी मगर, तुला मुलगी घाबरली, तुला दिसत नाही का? हा चल शुकशुक, शुकशुक एकदम लगेच शुक. हा हा बरोबर, शुकशुक नाही, अजून शुक, शुकशुक, शुकशुक, शुक शुक. शाबास. गेली. हा ऐकलं तिने, बहुतेक पाळलेली आहे. चल आज जाऊयात. आणि तू काय म्हणालास मला? मगर? मगर आहे मी? नाही नाही, म्हणजे वागतेस तशीच. काय तोंडात तोंडात काय पुटपुटतोस? ते पुटपुटणं राहू दे ना. आपण ज्या कामासाठी आलो ते करू ना आधी, नंतर भांडूयात. हा हा ठीक आहे, चल आज चल. हा सांभाळून. या रिसॉर्ट मध्ये पाल्याशिवाय आणखी कोणी दिसत नाहीये. हा, आणि एका मगरीशिवाय. नाकावर लगेच राग उभा राहतो हिच्या. पण मला यायचं असं रागवणं, चिडचिड करणं आवडू लागलंय. यालाच प्रेम म्हणतात का? अजून खात्री का पटत नाहीये. आतून फिलिंग्स आहेत असं वाटतंय, पण कन्फर्म हे प्रेमच आहे कसं समजू? कन्फर्म असेल ना तर आजच हिच्याकडे माझ्या प्रेमाची कबुली देईन. शिवा, किती कन्फ्युज आहेस तू. प्रपोज करायची स्वप्न बघतोयस आणि कन्फर्म आहे की नाही यात गोंधळतोयस. कन्फर्मच आहे ना हे? हो, असंच वाटतंय. किती कुबट वास येतो इथे. सफोकेशन पण किती होते. वर्षानुवर्षे ते कोणीच आलेलं दिसत नाही. खिडकी उघडते थांब. शक्ती, थांब, एकटी नको जाऊस, मी पण आलो. काय झालं? अरे खिडकीच उघडत नाहीये. उघडत नाही? हा? मी बघतो ना.
जाम झाली बहुतेक. हा सॉरी सॉरी सॉरी, ते हात सटकला माझा. सॉरी. अरे सॉरी. आरामात. सॉरी, ते माझा हात सटकला, मी मुद्दाम नाही केला. सॉरी. खिडकी उघडायला गेला होता आणि साधी खिडकी उघडता आली नाही. असं काय नाही, मी उघडू शकतो. मी दाखवतो तुला उघडून. थांब, तू बघ. उघडतो मी. थांब. मुझे पीने का शौक नहीं, पीता हो गम भुलाने को. नाही नाही, काहीतरी चुकतंय. बरोबर आहे. आज गम भुलवायला नाही तर आनंद साजरा करण्यासाठी पितोय. शंभो महादेवा, तुझ्या आशीर्वादाने मला माझं जुनं घर परत मिळालं. अशीच कृपा ठेव. त्या आप्पानं गडबड केली होती, पण जाऊ दे, काय हरकत नाही. आज सोमरस पिऊन एन्जॉय करूया. नाना, येऊ का? अहो, या या. आप्पा, तुम्ही अचानक ह्या येळेला? हो नाना, काय आहे, तुमची सगळे आवराआवर झाली की नाही हे सगळं बघायला आलो मी. नाना, दुपारी बसताय? हो, जरा डोकं दुखतंय ना, म्हणून जरा उतारा. नाना, कच्ची तर मी प्यालो होतो, तुमचं कसं काय डोकं दुखतंय? शिवाच्या शिव्या खाऊन. अहो, गडबड केली तुम्ही आणि शिव्या मला खाव्या लागल्या. नाही, जरा गडबड झालीच हो. हा, दुसरं कच्ची मारली ना म्हणून. आता नाही होणार. म्हणजे आता कच्ची पिण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न येत नाही म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? नाना, हा, 2-2 ते केव्हा ना.
शाबास. आप्पा चकना काय नाही तुम्हाला आज काही मिळणार नाही का? काल केला तेवढा गोंधळ बाद झाला. हे बघा, आज मी तुम्हाला दारू देणार नाही म्हणजे नाही. नाना, काल तुम्ही मला काय बोललात? तुम्ही माझे फ्रेंड आहेत बोललात ना? मी बोललो? अहो, जे काय बोलायचं होतं तुम्हीच बोलला आणि तुम्ही काय दुसऱ्याला बोलूच देत नाही. आप्पा मला माफ करा. हे बघा, मी तुम्हाला दारू प्यायला देऊ शकत नाही. अहो, माझ्या शिवाला कळलं ना आपण दोघं मिळून दारू पितोय, तर माझी दारू कायमची बंद करल तो. अहो, पण शिवाला कळलं तर ना. म्हणजे काय आहे, तुमचा शिवा आणि आमची शक्ती दोघे ऑफिसच्या कामासाठी लोणावळ्याला गेले आहेत. शक्तीने सांगितलं संध्याकाळपर्यंत येते म्हणून. तोपर्यंत 2 पेग पितो, मस्तपैकी इथेच पडून राहतो, मग घरी जातो. म्हणजे काय, कोणाला संशय येणार नाही. नको नको नको. माझा शिवा शंभू महादेवाचा भक्त आहे. तो इथं कधी पण प्रगट होऊ शकतो. नाही, तुम्हाला माहित नाही. अहो, तुमची बायको तुम्हाला मारायला लाटणं घेऊन आली होती. मी बघितलंय सगळं. लाटण्याचा मार काय असतो याचा अनुभव आहे मला. वंदे कुठे गेली? हाय माझ्या पाठीशी. हे बघा, माफ करा आप्पा, मी तुम्हाला दारू प्यायला नाही देऊ शकत. नाना, अहो कशाला टेन्शन घेताय? माझी बायको विजयालक्ष्मी इथे येणार नाहीये. तिला मी सांगितलं मी देवळात जातोय म्हणून. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही, बायकांच्या जातीचा भरोसा नाही. त्या भूकंपासारख्या प्रगट होऊ शकतात. काय भूकंप? भूकंप शक्तीचे आप्पा, शिवाने घरातच देऊळ बांधलं का? नाही म्हणजे तुम्ही देवळात जायच्या ऐवजी इकडेच आलात म्हणून विचारलं. नाही काय नाही विजयालक्ष्मी, यांनी सर्व सामान जागच्या जागी लावलंय की नाही हे बघायला आलो मी. हो ना नाना? हो हो हो. काय ताई, तुमच्या शक्तीने सगळे अरेंजमेंट केले. हो नाना, मी निघतो आता, देवळात जाऊन येतो. या थांबा. देवळात जायच्या आधी हे पिऊन जा. काय असतं यात? उतारा. मी समजलो नाही. कारल्याचा रस असतो. तुम्ही म्हणत होतात ना तुमचं डोकं दुखतंय म्हणून स्पेशल तुमच्यासाठी बनवलंय बघा. मला वाटलंच होतं तुम्ही इकडेच असणार. आणि तुमच्या तब्येतीसाठी पण या वयात चांगला असतो बघा. घ्या. हो, मी ऐकलंय हे. हो ना नाना, मग तुम्ही पण घ्या. नको ताई, मला नको. मी ठणठणीत आहे. अयो, ठणठणीत माणसाने घेतला ना तर काही अपाय नसतो बघा. घ्या. अरे वा, 2 ग्लास. मी कारल्याचा रस घेऊन येणार हे आधीच माहित होतं वाटतं तुम्हाला. अगं पण माझं डोकं आता बरं आहे ग, म्हणून तर देवळात जायला निघालो होतो ना मी. हो, मी आता चहा पेलं आणि चहावर कारल्याचा ज्यूस प्यालो म्हणजे कसं पोटात गडबड होईल. अहो, कॉकटेल होईल ना. अहो नाना, चहा पिऊन ना पित्त होतं बघा. आणि कारल्याचा रस आहे ना पित्तनाशक असतं. घ्या. हा, त्यांना जरा जास्त द्या. घ्या. पिताय ना? हा, प्या. नाना तुम्ही पण प्या. हा.
प्या प्या, पोट साफ होईल बघा. कुठलेच आजार होणार नाहीत. हा प्या प्या. छान होता ना? हा हा. छान रस होता हो. हो ना. नाना, तुमचं मन झालं ना, प्यावंसं वाटलं ना तुम्हाला, तर हक्काने घरी यायचं बघा. मी तुमच्यासाठी कारल्याचा ज्यूस करून देईन ना. चला आता येते आम्ही. मला जेवण करायचंय बघा. शक्तीचे आप्पा, तुम्ही आता देवळात जाणार की घरीच येत आहे? नाही, आता घरीच येतो. ऊन पण वाढलंय ना. तू हो पुढे, मी येतोच. बर. नाना, हे घ्या. तुम्हाला गरज लागेल बघा. आवडला ना तुम्हाला? अजून प्या. चला, मला जेवण करायला उशीर झालाय बघा. हा येते मी. या. चला. आलो. नाना, मला माफ करा. नाही, मला माहिती नव्हतं हो ती इथे येईल ते. नाना, तुमचं चालू ठेवा. मला निघावं लागेल. काय चालू द्या? अहो, तोंड कडू झालंय. आता दारू पिवोय मी. शक्तीचे आप्पा येत आहे ना? आलो आलो. नाना, सॉरी. हा, येतो मी. या या. नाही, नंतर भेटूया. संध्याकाळी भेटूया. हाय, नंतर बसू. हा या, येतो. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने को. आता गम भुलायला पण पिऊ शकत नाही. सगळं तोंड करून आलंय. आयो. काय शिवाशेठ, काय बघताय? हा, हे असं बघत राहून काय होणार नाही. जाऊन मनातलं बोलायला पाहिजे. वस्तारा काय बोललं होतं ते आठव. प्रेमाची कबुली नाही दिलीस ना, तर दुसरा कोणीतरी येईल, तिला पटवेल, शुभमंगल सावधान करीन, घेऊन जाईल. समजलं का? जा, तुझ्या मनातलं सांगून टाक तिला.